महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। बदलापुरातील हजारो रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केली। पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतीत कोणतीही मोठी दरवाढ झालेली नसताना रिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याचा का निर्णय घेतला असा प्रश्न प्रवाशांना पडलाय। दरम्यान रिक्षा चालकांनी केलेली ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं आरटीओने स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून हे रिक्षा चालक प्रवाशांकडून 5 रुपये जास्तीचं भाडं आकारत आहे। याआधी हे भाडं 15 रुपये होतं, आता ते 5 रुपयांनी वाढवून 20 रुपये करण्यात आलं आहे। दरम्यान रिक्षा संघटनांनी आणि रिक्षा चालकांनी कोणत्या नियमानुसार आणि कोणाच्या सांगण्यावरून ही भाडेवाढ केली या संदर्भाची कल्याण आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनांना सादर करायला सांगण्यात आलंय। त्यासाठी 1 आठवड्याची मुदत रिक्षा संघटनांना देण्यात आली। तसेच बदलापुरातील कोणत्याही प्रवाशाने जास्तीचं भाडं देऊ नये आणि कोणी जबरदस्ती केल्यास त्यांची आरटीओकडे तक्रार करावी, कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे बदलापुरातील भाडेवाढ कमी होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने प्रवाशांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे। बदलापूरच्या वेगवेगळ्या भागामधून आम्हाला अशा तक्रार प्राप्त झाल्या। त्या संबंधित आज प्रत्यक्ष बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये त्या स्टँडवर जाऊन आम्ही चौकशी केली, लोकांशी बोललो, तर त्यांनी भाडं वाढवलेलं आहे। आम्ही नंतर त्यांच्या संघटनेशी चर्चा केली, त्यांना 1 आठवडाभराची मुदत दिली। त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांनी का वाढवलं, कोणाला विचारून वाढवलं, या सगळ्या संबंधीची माहिती त्यांना कल्याण आरटीओ ऑफिसमध्ये सादर करायला सांगितली आणि कल्याण आरटीओ ऑफिसच्या दालनामध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। ते त्यांचं म्हणणं या हप्त्यामध्ये मांडते आणि त्याच्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया असेल ते त्यांना सांगण्यात येईल। इथल्या प्रवाशांना सर काय आव्हान करायला एक प्रादेशिक परिवहन विभागाकडे बदलापूरच्या सर्व प्रवाशांना मी विनंती करतो, कोणीही एक्स्ट्रा जास्तचे भाडे देऊ नये। जे काही ठरवलेले आहे कायद्यानुसार तेवढंच भाडं द्यावं। जर तुम्हाला कोणीही जास्त भाड्याची मागणी केली तर कृपया करून त्या चालकाचे नाव, त्याचा गाडी नंबर, कल्याण आरटीओ ऑफिसच्या तक्रार व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवर कृपया करून पाठवा, जेणेकरून आम्ही त्या व्यक्तीवर कायदेशीररित्या कारवाई करू शकतो। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।